जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पवित्र प्रणालीवर सध्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी बघा झालेलं आहे। तर काही उमेदवारांचा या ठिकाणी बघा समुपदेशन देखील झालेलं आहे। तसेच नियुक्ती आदेश देखील त्यांच्या हातामध्ये आलेले आहे। तसंच बघा कालच्या दिवसाला महत्त्वाचं जे काही जिल्हा परिषद नाशिक आहे तर त्यांचं देखील समुपदेशन झालेलं आहे। तर आतापर्यंत जे काही आज समजा 10 तारीख आहे तर 10 तारखेपर्यंत ज्यांचं समुपदेशन त्या ठिकाणी झालेलं आहे, ज्या स्थापनेमध्ये ज्यांचं सिलेक्शन झालं असेल तर जवळपास बघा त्यांना त्या क्षणी महत्त्वाचं जे काही नियुक्ती आदेश असेल तर ते देखील त्या ठिकाणी मिळालेले आहे। तर एकंदरीत जे काही महत्त्वाचे जिल्हा अंतर्गत जी काही बदली होती, म्हणजे त्या जिल्ह्यातील जे पूर्वीचे म्हणजे आधीचे लागलेले शिक्षक होते तर त्यांचं महत्त्वाचं बदली जी काही अतिदुर्गम क्षेत्रातून त्यांना सोयीच्या ठिकाणी महत्त्वाचं जी काही बदली प्रक्रिया होती तर त्या संदर्भात देखील महत्त्वाचे जे काही पत्र होते तर ते पत्र बघा महत्त्वाचं जिल्हा स्तरावरून या ठिकाणी बघा इश्यू करण्यात आलेले आहे आणि त्यांच्या संदर्भात महत्त्वाचं जे काही बदली प्रक्रिया आहे तर ती बदली प्रक्रिया होताना आपल्याला दिसून येत आहे। तसंच बघा जे काही पुढच्या काही समुपदेशनाचा डेट असणार आहे तर जवळपास या ठिकाणी बघा आपल्यापर्यंत 2 ते 3 जिल्ह्याच्या सध्या समुपदेशनाच्या डेट ह्याच्या पुढे आजच्या 10 तारखेच्या नंतरचे जे पुढचे जे काही डेट आहे तर ते समुपदेशनाचे सध्या आलेले आहे। तर त्याच्यामध्ये बघा महत्त्वाचं जे काही जिल्हा परिषद या ठिकाणी बघा पुणे संदर्भात महत्त्वाचं पत्र इश्यू करण्यात आलं आहे समुपदेशनासंदर्भात। तर या ठिकाणी बघा हे महत्त्वाचं पत्र आहे। तर पुणे जिल्हा परिषदचे जे काही समुपदेशन होणार आहे तर ते समुपदेशन बघा या ठिकाणी जी काही डेट देण्यात आली आहे तर ती आहे 12 तारखेला, म्हणजे 12/3/2024ला सकाळी 11 वाजता या ठिकाणी जे काही माननीय श्री शरदचंद्रजी पवार सभागृह पहिला मजला पुणे जिल्हा परिषद बघा त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी समुपदेशनासाठी हजर राहायचं आहे। तर ज्यांचं जिल्हा परिषद पुणेमध्ये या ठिकाणी ज्यांचं सिलेक्शन झालं असेल, ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सध्या 1 ते 4 दरम्यान या ठिकाणी झालेलं आहे तर अशा उमेदवारांनी या ठिकाणी बघा समुपदेशनासाठी हजर राहायचं आहे। तर या ठिकाणी बघा तुम्हाला जे काही महत्त्वाच्या तुमच्या ज्या पदस्थापनेसंदर्भात शाळा असेल तर त्या संदर्भात ह्या ठिकाणी समुपदेशन होणार आहे। तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचे जे काही सूचना देण्यात आल्या आहे तर त्या सूचना आपण बघूया। तर ह्याच्यात बघा महत्त्वाचं समुपदेशनाला जर ह्या ठिकाणी तुम्ही गैरहजर जर राहिले तर त्या ठिकाणी बघा महत्त्वाचं माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांच्या स्तरावरनं ह्या ठिकाणी परस्पर पदस्थापना देण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यायची आहे। म्हणजे त्या ठिकाणी तुमचं जे काही चॉईस जे केलेले शाळा असेल तर ते त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार नाही तुम्ही जर ह्या ठिकाणी गैरहजर जर राहिले तर हे एक तुमच्या लक्षात घ्यायचं आहे। जे गैरहजर सध्या राहू इच्छिता किंवा जे गैरहजर होतील त्यांना अशा पद्धतीने त्यांना पदस्थापना देण्यात येईल। तसंच बघा एक महत्त्वाची या ठिकाणी सूचना देण्यात आली आहे पुणे जिल्हा परिषदमध्ये महत्त्वाची जी काही अधिसूचना आहे तर ती देखील ह्याच्यात देण्यात आली आहे की बघा जे महत्त्वाचं या ठिकाणी समुपदेशन होणार आहे 12/3/2024 रोजी सकाळी 11 वाजेपासून बघा समुपदेशन घेण्यात येणार असून पात्र जे उमेदवार आहेत तर त्यांनी समुपदेशन प्रक्रियेत येताना पात्र उमेदवार यांनी त्यांचे पवित्र पोर्टल भरती संदर्भातील सर्व मूळ कागदपत्र सोबत घेऊन यावेत। या ठिकाणी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे की जे पात्र झालेले आहे समुपदेशनासाठी ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आहे तर जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना तुम्ही पवित्र पोर्टल भरती संदर्भात ज्या महत्त्वाच्या डॉक्युमेंट तिथं सादर केलं असेल तर ते डॉक्युमेंट सध्या जे काही मूळ कागदपत्र आहे म्हणजे ओरिजिनल कागदपत्र आहे तर ते कागदपत्र तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे। आणि जे कोणी उमेदवार या ठिकाणी बघा समुपदेशनाचे मूळ कागदपत्र घेऊन उपस्थित राहणार नाही त्यांना पुणे जिल्हा परिषद यांच्याकडून बघा अपात्र समजण्यात येईल। या ठिकाणी महत्त्वाची सूचना देण्यात आली, यासाठी गांभीर्याने ह्याची नोंद घ्यायची आहे। तर तुम्हाला समुपदेशनाला जाताना तुम्ही जे डॉक्युमेंट सध्या सादर केलेले आहे पवित्र प्रणालीवर जे काही महत्त्वाचे तुमचं सेल्फ सर्टिफायनुसार जे डॉक्युमेंट तुम्ही त्या ठिकाणी सादर केले आहे तर ते त्या ठिकाणी मूळ जे आहे म्हणजे ओरिजिनल तुम्हाला समुपदेशनासाठी ह्या ठिकाणी बघा परत घेऊन जायचं आहे। तर न चुकता तुम्ही तुमचे डॉक्युमेंट ह्या ठिकाणी बघा तुम्ही घेऊन जा, कारण ह्याच्यात महत्त्वाची जी सूचना आहे का जे काही अपात्र ह्या ठिकाणी समजण्यात येईल तुमच्याकडे जर ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्ही त्या ठिकाणी घेऊन नाही गेले तर ते एक लक्षात घ्या आणि 12 तारखेला तुम्ही त्या ठिकाणी जा। तसंच बघा पुढचं जे काही समुपदेशनाचं संदर्भात या ठिकाणी भंडारा जिल्ह्यासंदर्भात पत्र होतं तर भंडारा जिल्ह्याचं ह्या ठिकाणी समुपदेशन होणार आहे। तर ते समुपदेशन बघा या ठिकाणी भंडारा जिल्ह्याचं जे होणार आहे ते देखील या ठिकाणी 12/3/2024ला या ठिकाणी डेट देण्यात आली आहे 12/3/2024ला। तर ह्याच्यामध्ये 3 स्लॉट करण्यात आले आहे। तर त्याच्यामध्ये बघा महत्त्वाचं 1ली ते 5वी असेल, 6वी ते 8वी असेल आणि ह्या ठिकाणी माध्यमिक म्हणजे 1ली ते 5वी ते 6वी आणि 8वीसाठी तर अशा या ठिकाणी बघा 3 स्लॉट करण्यात आले आहे। तर सकाळी 10 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंत ह्या ठिकाणी महत्त्वाचं जिल्हा परिषद भंडारा तर ह्या ठिकाणी समुपदेशन होणार आहे। तर ह्याच्यामध्ये जे काही टीप देखील देण्यात आली आहे तर ही टीपमध्ये बघा जे महत्त्वाचे उमेदवार होते तर त्याच्या बघा मृणाली जी रामटेके आहे, शीतल
म्हणून एक उमेदवार आहे, त्यानंतर निलिमा शिंदे म्हणून उमेदवार आहे। तर ह्यांचा दस्तावेज ह्या ठिकाणी बघा परिपूर्ण आढळून आल्याने या ठिकाणी समुपदेशन प्रक्रियेला उपस्थित राहू नये अशी सूचना देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे। म्हणजे ह्या जे उमेदवार आहे 3 उमेदवार, तर ह्यांची या ठिकाणी जो काही दस्तावेज असेल म्हणजे कागदपत्र असेल, डॉक्युमेंट असेल, तर ह्या ठिकाणी बघा समुपदेशनासाठी तर त्यांना या ठिकाणी बघा उपस्थित न राहण्यासंदर्भात या ठिकाणी सूचना देण्यात आली आहे। म्हणजे यांचे डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपूर्ण असेल त्या कारणाने ह्यांना सध्या समुपदेशनाला बोलवण्यात आलेलं नाही। तर ह्या ठिकाणी देखील महत्त्वाचं जे काही डॉक्युमेंट आहे, ओरिजिनल डॉक्युमेंट म्हणजे मूळ कागदपत्र देखील या ठिकाणी बघा आणणे संदर्भात महत्त्वाची या ठिकाणी सूचना आहे। तर ह्या ठिकाणी देखील तुम्ही जे डॉक्युमेंट सध्या सादर केले असेल तर ते मूळ डॉक्युमेंट जे 12 तारखेला भंडारा जिल्हा परिषदला या ठिकाणी ज्यांचं सिलेक्शन झालं असेल तर त्यांनी घेऊन जायचं आहे। त्यानंतर पुढचं बघा महत्त्वाचं जे काही समुपदेशन असणार आहे ते आहे अहमदनगर जिल्हा परिषदचं। तर अहमदनगर जिल्हा परिषदचं देखील या ठिकाणी बघा 9 तारखेला पत्र इश्यू करण्यात आलं आहे। तर ज्यांचं जिल्हा परिषद अहमदनगर या ठिकाणी सिलेक्शन झालं असेल तर त्यांचं समुपदेशन या ठिकाणी बघा महत्त्वाचं 12 तारखेला होणार आहे। महत्त्वाचं या ठिकाणी बघा 12 तारखेला 12/3/2024ला सकाळी 10 वाजता या ठिकाणी बघा सुरुवात होणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, 4था मजला, जिल्हा परिषद अहमदनगर। तर ह्या ठिकाणी बघा तुम्हाला ज्यांचं सिलेक्शन झालं असेल त्यांनी 12 तारखेला समुपदेशनासाठी उपस्थित राहायचं आहे। तर ह्या ठिकाणी देखील तुम्ही महत्त्वाचं जे डॉक्युमेंट असेल ओरिजिनल डॉक्युमेंट तर ते डॉक्युमेंट ह्या ठिकाणी देखील तुम्ही घेऊन जा, जेणेकरून कोणतीही अडचण पुढे येणार नाही। तर ज्यांचं सिलेक्शन सध्या अहमदनगरला झालं असेल तर त्यांचं देखील व्हेरिफिकेशन जे काही समुपदेशन आहे तर ते या ठिकाणी 12 तारखेला होणार आहे। तर हे एक लक्षात घ्या। तर ह्या संपूर्ण जे काही PDF आहे, हे जे लेटर आहे आपल्या टेलिग्राम चॅनल द गुरुजी नावाने आहे, तर टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल। लिंक जी आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे, तिथे जाऊन तुम्ही जॉईन व्हा आणि हे लेटर तुम्ही एकदा प्राप्त करून घ्या। त्यानंतर महत्त्वाचं पुढचं समुपदेशन आहे तर ते आहे बघा गोंदिया जिल्ह्यासंदर्भात आहे, जिल्हा परिषद गोंदिया। तर अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी बघा पत्र यांचं 8 तारखेला इश्यू करण्यात आलं होतं। तर ह्याच्यामध्ये गोंदिया जिल्ह्यासंदर्भात जे काही समुपदेशन होणार आहे तर ते समुपदेशन या ठिकाणी बघा 12 तारखेला ह्यांचं देखील 12 तारखेला होणार आहे, कारण यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे होतं या ठिकाणी बघा 4 ते 6 मार्च दरम्यान या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे। तर ह्या ठिकाणी गोंदिया जिल्ह्याचं बघा जे काही काम आहे ते वाखाणण्याजोगं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल, कारण ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचं त्यांनी जी काही त्यांचं गोंदिया पॅटर्न म्हणून आपण ह्या ठिकाणी म्हणू शकतो की त्यांनी ह्या ठिकाणी कशा पद्धतीने समुपदेशन किंवा शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाची प्रक्रिया कशी राबवली आहे ते देखील ह्या ठिकाणी बघूया आपण। तर ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचं समुपदेशन कार्यशाळा संदर्भात ह्या ठिकाणी न चुकता वेळेवर ह्या ठिकाणी आपल्याला उपस्थित राहायचं आहे अशी सूचना देण्यात आली आहे। तसंच बघा पुढे जे काही देण्यात आले आहे मुद्दे महत्त्वाचे, तर त्याच्यामध्ये बघा 1 नंबरचा मुद्दा आहे का उमेदवारांनी कागदपत्र पडताळणी झालेली नाही अशा उमेदवारांनी दिनांक 11/3/2024ला दुपारी 12 वाजेपर्यंत कागदपत्र पडताळणीकरिता अंतिम संधी देण्यात आलेली आहे। म्हणजे ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचं ज्यांचं सध्या कागदपत्र पडताळणीसाठी ते गैरहजर होते, ज्यांची कागदपत्र पडताळणी झाली नाही, तर अशा उमेदवारांना सध्या एक संधी ह्या ठिकाणी देण्यात आली आहे। तर अशा उमेदवारांनी महत्त्वाचं 11 तारखेला ह्या ठिकाणी बघा 11/3/2024ला 12 वाजेपर्यंत तुम्हाला कागदपत्र पडताळणीकरिता एक संधी देण्यात आली। तर ज्यांचं गोंदिया जिल्ह्यामध्ये सध्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अपूर्ण असेल किंवा काही त्रुटी आढळल्या असेल तर त्यांना बघा एक संधी देण्यात आली आहे। 11 तारखेला तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन परत करू शकता किंवा करून घ्या, जेणेकरून पुढचे जे काही प्रोसेस आहे त्याच्यामधून तुम्ही बाद न होणार। त्यानंतर 2 नंबरची सूचना बघा लोकसभा निवडणूक 2024 व विद्यार्थ्यांची परीक्षा असल्यामुळे दिनांक 13/3/2024ला दिलेल्या शाळेत रुजू होणे बंधनकारक आहे, त्यामुळे आपण तसे तयारीने यावे। म्हणजे ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचा जो काही स्टेटमेंट देण्यात आलं आहे का आपल्याला माहिती आहे की लोकसभा निवडणूक आहे आणि येत्या काही दिवसामध्ये म्हणजे आता जवळपास जी डेट डिक्लेअर झालेली आहे तर त्या डेटमध्ये बघा आचारसंहिता या ठिकाणी लागू शकते आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं लोकसभेची ह्या ठिकाणी बघा आचारसंहिता असल्यामुळे आणि महत्त्वाचं जे काही विद्यार्थ्यांची परीक्षा असल्यामुळे, कारण आपल्याला माहिती आहे की जे जिल्हा परिषद शाळेचा सध्या परीक्षेचा कालावधी आता जवळ आलेला आहे, तर त्या परीक्षा असल्यामुळे ह्या ठिकाणी तात्काळ म्हणजे या ठिकाणी बघा 13 तारखेला 13/3/2024लाच शाळेत आपल्याला रुजू व्हायचं आहे। ज्यांचं गोंदिया जिल्हा परिषदमध्ये सिलेक्शन झालं आहे तर त्यांनी बघा त्यांचं जे काही फुल तयारीमध्ये यायचं आहे, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट शाळेवर ह्या ठिकाणी रुजू व्हायचं आहे 13/3/2024ला। तर जे काही तुमचं सध्या तिथं राहण्याचं असेल किंवा जे असेल तुमचं ते तर पुन्हा तुम्हाला त्या ठिकाणी फुल तयारीमध्ये सध्या यायचं आहे, कारण तुम्हाला जे काही रुजू आहे ते 13 तारखेला या ठिकाणी होऊन जायचं आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर बघा 4 नंबरचं या ठिकाणी जे काही काउन्सिलिंगचं इन्स्ट्रक्शन सूचना जे आहे तर त्या 10/3/2024ला दुपारी 12 वाजेपर्यंत जिल्हा परिषदच्या वेबसाईट आहे तर त्या वेबसाईट किंवा ईमेलवर देण्यात येईल। म्हणजे आजच्या दिवसाला तुम्हाला बघा महत्त्वाची 10 तारखेला या ठिकाणी 12 वाजेपर्यंत जी ऑफिशियल वेबसाईट आहे गोंदिया
संदर्भात, तर त्या गोंदिया संदर्भात जे काही महत्त्वाची ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरती तुम्हाला सूचना काउन्सिलिंग संदर्भात त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार आहे. जवळपास अपडेट या ठिकाणी बघा झालेली असेल तर एकदा वेबसाईट देखील तुम्ही चेक करून घ्या. त्यानंतर 4 नंबरची सूचना आहे, जे उमेदवार समुपदेशन कार्यशाळेत उपस्थित राहणार नाही त्यांनी उपलब्ध असलेल्या शाळांपैकी ज्या काही महत्त्वाच्या बघा शाळा देण्यात येईल त्यांना सुद्धा या ठिकाणी बघा 13/3/2024ला रुजू होणे बंधनकारक राहणार आहे. या ठिकाणी बघा महत्त्वाचं जे सध्या उपस्थित राहणार नाही तर त्यांना उर्वरित ज्या शाळा असेल तर त्या शाळा त्यांना सध्या भेटणार आहे आणि त्यांना देखील बघा 13/3/2024ला रुजू होणे बंधनकारक राहील अशी महत्त्वाची काही सूचना हे काढण्यात आलेली आहे मुख्य कार्यकारी अधिकारी महोदयांच्या वतीने जिल्हा परिषद गोंदियाचं. तर ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचं हे जो काही त्यांचा पॅटर्न सध्या राबवला आहे का त्यांनी महत्त्वाचं बघा विद्यार्थी हित बघून त्याच दिवशी या ठिकाणी 13/3/2024ला सध्या रुजू व्हायचं आहे आणि फुल तयारीने ह्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे जेणेकरून तेथे जाऊन तुम्हाला कोणतीही अडचण होणार नाही. तर अशा पद्धतीने जवळपास ह्या जे जिल्हा परिषद गोंदिया असेल, त्यानंतर महत्त्वाचं जिल्हा परिषद अहमदनगर असेल, जिल्हा परिषद भंडारा असेल, जिल्हा परिषद पुणे असेल, तर ह्यांच्या जे काही समुपदेशनच्या डेट आहे तर ती आहे 12 तारखेला तुम्हाला या ठिकाणी बघा समुपदेशनासाठी सध्या हजर हे राहायचं आहे. तर अतिशय महत्त्वाचं हे जे समुपदेशन असणार आहे. तसंच इतर जे काही जिल्हा परिषद असेल किंवा महानगरपालिका असेल तर त्यांचं देखील समुपदेशनासंदर्भात महत्त्वाचं बघा आज उद्या तुम्हाला पत्र हे इश्यू होऊ शकतात. तर तुमचं जे काही ईमेल ID तुम्ही दिलेला असेल ऑफिशियल आणि तुमचे जे काही मोबाईल नंबर असेल तसं ज्या जिल्हा परिषदेच्या ऑफिशियल वेबसाईट आहे तर त्याच्यावरती तुम्ही वेळोवेळी भेट देत राहा जेणेकरून असे जे पत्र आहे तर ते तुमच्याकडून ह्या ठिकाणी बघा मिस होणार नाही आणि तुम्ही ज्या ठिकाणी लवकरात लवकर जे समुपदेशन असेल तर ती समुपदेशनाची डेट तुम्हाला 1-2 दिवस अगोदर जर माहिती पडली तर तुम्ही त्या ठिकाणी पोहोचण्यासंदर्भात महत्त्वाचं नियोजन हे तुम्ही करू शकता. तर अशा पद्धतीने एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन होती. तसंच आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील तुम्ही अपडेट राहा. तेथे वेळोवेळी जी काही सध्या लेटेस्ट अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी मिळत असते जस्ट नाऊ. तर त्या ठिकाणी देखील तुम्ही जॉईन करू शकता. आपलं टेलिग्रामची लिंक आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे. तसंच बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवर आता नवीन असाल तर चॅनलला बघा सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत जाईल. तसंच बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करू शकतात, इतरांपर्यंत देखील तुम्ही शेअर करू शकतात. तर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी वेळोवेळी भेट देत राहा. तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.